चहा कर कप्प भर चहा कर लव करत धिन्न धिन धिनंग धिन्न तिन तिनंग धिन्न धिन धिनंग तिन भजनाचा ठेका आणि तो पारंपरिक ठेका तो लक्ष्मीला कसा सूट करतो धातेनंग तातेनंग 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 म्हणजे एक ब्राह्मणी ठेका एक पारंपरिक ठेका एक चंपाला जाणार ठेका सखाराम बांड्याच्या पाठीमागे ब्लर जे लिहिले आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे नाटक नीतिकल्पनांना प्रचंड धक्का देणार गुढी गुढी लिहिणारं गुढी गुढी वाढणारं मग ती नाटकं टिकणार नाही ती लिखाण टिकणार नाही पण हे नाटक 50 वर्षांनंतर सुद्धा नवीनच वाटतंय. सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या नवऱ्यासारखा नाही तो काय आहे वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. सब घोडे 12% मामला इथं खपणार नाही. डोकं गरम आहे आपलं काय तिथंच खरं तर सखाराम बाइंडर स्पष्टपणे बोलतो आणि काही वेळेला तो काहींना सहन पण होत नाही. अरे हा फारच शिवराळ आहे तर तो ब्राह्मण आहे तो शिवराळ आहे ही कल्पनाच खरं तर अजूनही लोक पचवून घ्यायला तयार नाहीत किंवा ती मानायला तयार नाहीत. तशी लोक आहेत खरं. बाप मुनसब होता माझा मुनसब गेला चुना लावीत नवऱ्याने टाकलेल्या बाईला कुठे घरंदाज म्हणत नसतात. वरचा क्लास खालचा क्लास हे समजणारे खालच्यातला परत खालचा वरच्यातला परत वरचा हो त्याच समाजात काय समाजात हा याला काही लिमिट नाहीत ना तर हे सतत टारा टारा फाडायचं काम. तर प्रयत्न करायला नाटक हा प्रयोग आहे आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक आणि महाराष्ट्रातले नाटककार आणि नट हे आजही जिवंत आहेत आणि जिवंत कलेला सामोरं जाण्याची त्यांची जी कुवत आहे ही जागतिक लेवलला फार मोठी. यासाठी तुम्हाला कुठल्या माध्यमाची गरज नाही तरी तुम्ही एका राजकीय पक्षात प्रवेश केलेला आहे त्याचं नेमकं प्रयोजन काय. लोकशाहीत निवडणूक टाळू शकत नाही पक्ष टाळू शकत नाही राजकारण टाळू शकत नाही हे असतं नुसतं बोलून काय आपण सखाराम करू सखाराम जगू सखाराम. पण राजकारणात माणसं आत्मबाहेरनं वेगळे असतात बरं का. म्हणजे हो माणसंच आतनं बाहेरनं वेगळे असतात. मग राजकारणातली तर त्याही पेक्षा कुरघोड्या कोलांटुड्या हे राजकारणाचं बेसिक असतं. आणखी महाराज खायचा की नाही अंगाचा धिरडा झालाय महाराज दुसरं खाते काय. फार इंटरेस्टिंग रोल आहे आणि फार मजा येते करायला. अजून दे जीव मी तर्पण करीन सगळं वेगळं वेगळं. नमस्कार मी विशाल परदेशी. नाटक कट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी आज नाटक कट्टामध्ये देखील एक खास व्यक्ती माझ्याबरोबर आहे जी कलावंत म्हणून माणूस म्हणून फार सजग आहे. माझ्याबरोबर आहेत अभिनेता सयाजी शिंदे. दादा आपलं खूप खूप स्वागत. मौका भी है और दस्तूर भी है ते म्हणजे निमित्त खास आहे. पुन्हा एकदा सखाराम बाइंडर आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि सुरुवातच मी मुळात या सखाराम बाइंडरबद्दलच्या एका म्हणजे तेंडुलकरांनी त्यांच्या या कलाकृतींबद्दल एक वाक्य म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की रंगभूमीची अप्रतिष्ठा होईल व तिचं पावित्र्य बिघडेल म्हणून मी माणसाचं हे जीण नाटकाबाहेर ठेवायला तयार नाही. रंगभूमीपेक्षा माझ्या दृष्टीने माणसं आणि त्याचं आयुष्य कधीही महत्त्वाचं आहे. एवढं स्पष्टपणे तेंडुलकर कायम त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या लिखाणातनं त्यांचं म्हणणं मांडायचं आणि हेच खरं तर शिवराळ बोलणारा पण स्पष्ट बोलणारा सखाराम बाइंडर आहे. पण पुन्हा एकदा सखाराम बाइंडर करत असताना काय वाटतं तुम्हाला. प्रेक्षक बदललाय काय बदललंय काय जाणवतं तुम्हाला. त्या काळापासून अजूनपर्यंत नाटकाला भिडलं पाहिजे त्याच्यामध्ये जर सेक्स असेल व्हायलन्स असेल तर त्याचा प्रत्यय नीट आला पाहिजे आणि हे करत असताना तुम्ही जर संकोचला तर तो गुन्हा आहे असं एक त्यांचं वाक्य त्यांच्या मुलाखतीत वाचलं. त्यांचं जो सखाराम बांड्याच्या पाठीमागे ब्लर जे लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे नाटक नीतिकल्पनांना प्रचंड धक्का देणार आहे. अच्छा नीतिकल्पनांना नीतिसंकेत तुम्ही असेल नीतिमत्ता जी असेल हे सरळ वागणार आहे खरं बोलणार आहे ढोंग नाही. आणि असा एक ढोंगी समाज आहे त्या समाजाला स्वतःला तपासायला लावू इच्छिणारं हे नाटक आहे. असे लेखक फार कमी आहेत आणि गुढी गुढी लिहिणारं गुढी गुढी वाढणारं मग ती नाटकं टिकणार नाही ती लिखाण टिकणार नाही. पण हे नाटक 50 वर्षांनंतर सुद्धा नवीनच वाटतंय. तर तो समाज किती बदलला असं मी म्हणणार नाही पण त्या काळाच्या 50 वर्ष मागे गेलं तर आता जर असा चेंज आहे त्याच्यात पण आतून नाही बदलला. आतून तो आहे तसंच आहे. अजून आजही पुन्हा एकदा आपल्याला त्या पांढरपेशा वृत्तीच्या विचारांच्या विरोधात लढावं लागतंच आहे. हा म्हणजे आजही आपण इथं बियर घेऊन बसलो असतो
या मुलाखतीला घ्यायला, तर आजही समाजाने विरोध केला असता की बघा टी व्ही चॅनलवर बियर बसायला, घरी जाऊन नंतर हॉटेलमध्ये जाऊन पिणार, पण इथं घेतलं तर ती नैतिकता नाही. तर याच्या मर्यादा किती असाव्यात आणि किती नसाव्यात हा जो तो व्यक्ती ठरवत असतो. बरोबर. तर हे ज्याचं त्यानं ठरवणं काय लेवलला असावं, तर ह्याच्याबद्दलच बोलतं नाटक ना. माणसानं स्वतःकडे बघावं. आणि तिथंच खरं तर सखाराम बाइंडर बाइंडर स्पष्टपणे सुरू होतं. हां. बोलतो. आणि काही वेळेला तो काहींना सहन पण होत नाही, अरे हा फारच शिवराळ आहे, बरं तो ब्राह्मण आहे, तो शिवराळ आहे, ही कल्पनाच खरं तर अजूनही लोक पचवून घ्यायला तयार नाहीत किंवा ती मानायला तयार नाहीत. तशी लोक आहेत खरं तर. म्हणजे खूप पोएटिक लिहिलंय त्यांनी सतत एक ॲम्बिग्युटी ठेवली जिवंत, की ह्या समाजाची लोक त्या समाजाशी व्यवहार करत नाहीत, आमच्या जातीभीती वेगळ्या आहेत, पण त्यांनी नकळत असं म्हटलंय हे सगळं खोटं आहे. आणि जागतिक सत्य पण हे खोटं आहे. असं काही नाही की रोटीबिटी व्यवहार ह्या समाजात तर त्या जातीत चालत नाही असं नाही. त्यात पण उतरंडी आहेत. म्हणजे वरचा क्लास खालचा क्लास हे समजणारे, खालच्यातला परत खालचा, वरच्यातला परत वरचा, हो, त्याच याला- समाजात. समाजात. हां. तर याला काही लिमिट नाहीत ना. तर हे सतत टारा फाडायचं काम यांनी अतिशय एक लेखकानं करायला हवंय आणि व्यक्त व्हायला पाहिजे. तर ते खूप पण चांगलं आहे. ज्यावेळेस तुम्ही तेंडुलकरांची ही कलाकृती करताय पुन्हा एकदा, तुम्हाला असं जाणवलं, म्हणजे मला प्रेक्षक म्हणून किंवा त्यांचं जेव्हा मी वाचन करतो तेव्हा मला पत्रकार म्हणून असं जाणवतं की तेंडुलकरांनी फार पुढच्या काळातलं लिहून ठेवलंय. म्हणजे हे जाणवतं की हे प्रत्येक काळात आहे. म्हणजे डिक्टेटरशिप म्हणजे हुकुमशहा प्रत्येक काळात आहे. माणसाची ही वृत्ती प्रत्येक काळात आहे, की एवढेच किती स्पष्टपणे समोर येत नाही. तुम्ही जसं म्हणालात की जो तो ठरवत असतो की मला कशा पद्धतीने व्यक्त व्हायचं किंवा लोक ते व्यक्त होऊ देत नाही समोरच्याला, असं तुम्हाला जाणवतं का? आणि प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारी बोलणारी खूप कमी माणसं असतात आणि ती सतत झुंडीनं जाणाऱ्या माणसांना त्याचा त्रास होतो. पण झुंडीला चेहरा नसतो बरोबर. आणि त्याला वाटतं उगाच ताकद आहे, पण ती सगळ्यांची मिळून असते. तर अशा वेळेस कोणीतरी एक माणूस म्हणून त्यांना आरसा दाखवणारा असावा. त्यापैकी तेंडुलकर एक होते. झुलवापासनं रंगभूमीवरची तुमची सुरुवात आहे आणि त्यानंतर बरेचसे सिनेमे, दक्षिणेतली तुमची व्यस्तता, परत एकदा सखाराम बाइंडर, काय नेमकं डोक्यात होतं? म्हणजे हे तुम्हाला तुमच्या हृदयाच्या जवळचं नाटक तुम्हाला वाटतं म्हणून, की हे तुम्हाला व्यक्तिरेखेला अपील झालेलं पात्र आहे म्हणून, नेमकं काय? मी नाटक परत करेन असं मला वाटलं नव्हतं. कारण 20 वर्ष तसं रंगभूमीवर काम केलं, नंतर 20-25 वर्ष नुसता सिनेमा केला आणि तो प्रचंड सगळ्या भाषेमध्ये केला. परत हे जेव्हा नाटक आलं आणि ते फार आग्रहपूर्वक आलं आणि त्यांनी पिच्छा सोडलाच नाही, नंतर म्हणून जस्ट वाचावं म्हणून वाचलं. माझ्याकडं पुस्तक होतंच ते, पण करण्याच्या दृष्टीनं वाचलं आणि असं वाटलं की काही गोष्टी राहून गेल्यात. नट म्हणून काही गोष्टी करायच्या राहिल्यात. तेंडुलकरांचं म्हणणं पोचवण्यासाठी आपल्याकडून काही गोष्टी राहिल्यात. सादरीकरणासाठी आपण काय प्रयत्न अजून करायला हवेत. ते त्यांच्या एका मुलाखतीत पण बघितलं की मराठी रंगभूमीवर सादर झालेलं आणि इंग्लंडच्या रंगभूमीवर सादर झालेलं त्याच्यामध्ये बराचसा फरक होता. तर तो का असावा? तर आपण त्या पद्धतीनं काय प्रयत्न करूया का, असे विचार येऊन मग करायचं ठरवलं. आणि एक स्वतःसाठी एक घेतलेलं चॅलेंज म्हण की नाही, करून बघूया. ही मस्ती मेली कोंबडी आगीला भीत नाही. हा, इथे काय होणार माझं? या घरात व्हायचं राहिलंय काय? म्हणजे पुन्हा एकदा सखाराम वाचत असताना नव्याने तुम्हाला जाणवला आणि म्हणून तो व्यक्त व्हावा म्हणून तो निर्णय तुम्ही घेतला का? हो, नट म्हणून नक्कीच की अरे हे मी सीडी केलेली आहे त्याची. प्रिया तेंडुलकर, लालन सारंग, कमलाकर सारंग यांच्याबरोबर 50-55 प्रयोग केलेत. नंतर संदेश आणि या तिचे आजच्या काळातले चांगले दिग्दर्शक, सोनाली कुलकर्णी चांगली नटी, चिन्मयी सुर्वे यांच्यावर केल्यानंतर सुद्धा वाटलं की अरे आपण काही नीतिकल्पनांबद्दल बोलतो पण आपणच काहीतरी नीतिकल्पना मांडल्यात आणि ते इतकं का घाबरलो होतो आपण. जरा अजून करता येईल का बघूया, हे जे म्हणणं आहे त्या लोकांचं अजून धारदारपणे मांडता येईल का. तर प्रयत्न करायला नाटक हा प्रयोग आहे आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक आणि महाराष्ट्रातले नाटककार आणि नट हे आजही जिवंत आहेत आणि जिवंत कलेला सामोरं जाण्याची त्यांची जी कुवत आहे ही जागतिक लेवलला फार मोठी आहे. पण सखाराम हे पात्र करत असताना आम्हाला त्याच्यात जाणवतं की त्या स्टेजवरती असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू, त्यामध्ये मृदुंग हे देखील एक पात्र आहे. म्हणजे
पहिल्या ह्याच्यातही तुम्ही शिकला होतात पहिल्या ह्याच्यात? नाही नाही नाही, मी त्यावेळेला खोटं खोटं वाजवायचो. असं काहीतरी नट करतात तसं, त्याचीच मला लाज वाटते. म्हणून मी आता नवीन करताना मी सुमुख मुंडे जे पखवाज वादक आहेत आणि ते महाराष्ट्रातले नाही भारतातले पंडित आहेत, पारंपरिक आहेत ते, आणि तेही त्यांच्या वडिलांनी शिकवलं, त्यांची इतकी गोष्ट बरी. त्यांच्याकडून मी तो मृदुंगच नवीन विकत घेतला. बरं. मी 5-6 महिने आधी जेव्हा हे करायचं नाटक ठरल्यानंतर मी म्हटलं मी आता मृदुंग शिकणार, मी परत नव्याने शिकणार. ते पुण्याला होते, त्यांनी ते मृदुंगाला नेहमी ते कणिक लावायला लागते ना 3 गुणाशी. बरोबर. हां. तर पहिल्यांदा त्यांच्यावरून कळलं की ते अमेरिकेवरून मागवतात एक काहीतरी एक लोशन आहे बरोबर. कणिकेसारखं, ते 2 वर्ष टिकतं. मग त्यांनी एक नवीन मृदुंग इन्व्हेंट केलाय. तो मृदुंगच विकत घेतला. आधी मी पहिला एक विकत घेतला, मग तो मला कळलं की ती कणिक लावणं रोज अवघड व्हायला लागलं. मग त्यांच्याकडून तो मागवला आणि त्यांच्याकडून ते पहिलं ना धिन्न धिन धिनंग धिन्न तिन तिनंग धिन्न धिन धिनंग तिन भजनाचा ठेका, आणि तो पारंपरिक ठेका तो लक्ष्मीला कसा सूट करतो. धातेनंग तातेनंग 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 म्हणजे एक ब्राह्मणी ठेका, पारंपरिक ठेका, एक चंपाला जाणार ठेका, आणि चरण जाधव म्हणून एक यातला कलाकार आहे, त्याला येतो तो मृदुंग. मग मी त्याला नेहमीच यायला लावला आणि ते शिकून घेतलं ना. आज मी आता ते सुरुवातीला नंतर म्हणजे असं जे भिडायचं म्हणतो ना की खोटं नाही, त्याची ती वाक्य असो, म्हणणं असो, काय असो. तू काहीतरी निळू फुलेंना त्यांनी सजेस्ट केलं होतं म्हणून सांग. हा, म्हणजे मला हा संदर्भ कळाला एका लेखातनं की तेंडुलकरांनी निळू भाऊंना असं म्हणलं होतं की तुम्ही मृदुंग शिका, तुम्ही मृदुंग शिकला पाहिजे, असा आग्रह त्यांनी केलेला होता. पण हा, तो आग्रह तुम्ही प्रत्यक्षात, आज भलेही विजय तेंडुलकर नसतील पण तुम्ही तो प्रत्यक्षात उतरवला. हो, म्हणजे मला असं वाटलं की मी जर आत्ता पण खोटं खोटं करणार असेल तर मी नट म्हणून जरा स्वतःला बघायला पाहिजे, यार असं नाही करायला पाहिजे. तर त्याच्या जवळ पोचण्यासाठी म्हणून आता त्याच्यात जिथं जिथं सुरुवातसाठी जिथं जेवढं लागतं, मी काय ते पखवाजवादक पूर्ण झालो असं नाही, पण सखारामला जेवढी गरज आहे, सखारामला ज्या पद्धतीने वाजवायचं आहे, म्हणजे 10 तेरकेटे तक 10 तेरकेटे तक 10 तेरकेटे 10 तिटक तक दी गाणं हे मी शिकलो, किंवा 10 तेरकेटे तक 10 तेरकेटे तक 10 तेरकेटे तक 10 तेरकेटे तक 10 तेरकेटे 10 तेरकेटे 10 तिटक तक दी गाणं. तर ह्या गोष्टीच्या जवळ जाऊन म्हणजे मी ती दिल्लीला जाऊन तर एक थापच कळते, तिथं मला यायचंच नाही. म्हणजे सुमुख मुंडेंच्या मते मला किती वर्ष लागतील ती शिकायला, कारण थाप येणं, पण ती कळलं. पण सखाराम असा आहे तर त्याची जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. वा वा गुरुजी, तुम्ही तर जोरदार तयारी केली यंदा. वा, मजा आली. येस येस. चहा कर कप्प भरत, चहा कर लव करत. सखाराम परत एकदा वाचत असताना त्या कॅरेक्टरमध्ये तुम्हाला काही गोष्टी नवीन जाणवल्या आणि त्या आपण समोर धारदारपणे आणू शकतो. तुम्हाला असं वाटतं की सखाराम हा तुमचं आत्मिक वंगण करतो, म्हणजे सायकलचं जसं आपण ओरेलिंग करतो आणि सायकल मग वेगाने धावायला लागते, तसं सखारामच्या बाबतीत तुम्हाला जाणवलं? हा म्हणजे आपण कलाकृतीमुळं आपण समृद्ध होतो. बरोबर. तर अशा कलाकृती समृद्ध होत गेल्या म्हणून मला असं वाटतं की मी झुलवा असेल, आमच्या घरात असेल, घोटभर पाणी असेल, चतकोर भाकरी असेल, ही एकांकिका, ह्याच्यातून सुब्रमण्यम भारती असेल, का अजून काय रोल केले, त्याच्यातनं मी असा समृद्ध होत गेलो, शिकत गेलो, शहाणा होत गेलो. मला वाटलं सखारामनं मला जे शिकवलं होतं तेवढा मी शिकलो नव्हतो सुरुवातीच्या ह्याच्यात. हा, आता परत मी जरा नव्यानं बघतो सखारामकडे. काही बदल केलेत, काही नवीन वेगळे संदर्भ घेतलेत? लिखाण इतकं करून ठेवलंय, बरोबर, तेच पचलं नाही, त्याच्यातच आपण पर्सेंटेज वाईज कमी होतो. त्यात काही बदल करूच शकत नाही आपण. तेंडुलकर तर नाही त्याच आहे आणि गरज पण नाही आहे. त्यांनी इतकं परफेक्ट ग्राफ, इतकं परफेक्ट शब्दरचना, 4-5 वाक्यातलं मधलं वाक्य काढलं तर अख्खं ढासळतं. त्यामुळे ते तसंच बोललं पाहिजे. आणि त्या रिदमचं म्हणजे असं लेखक फार कमी आहेत. मला वाटतं शफात खान, सतीश आळेकर, हे अरविंद जगताप किंवा जयंत पवार, ह्या लेखकांचं हलवणं, वाक्य मागे पुढे करणं. पण तेंडुलकरांच्या बाबतीत आमच्या सगळ्यांची त्रेधा तेरपट होती. मला इतकं काम करून पण असं वाटतं की म्हणजे लक्ष्मीबरोबर बोलताना आणि चंपाबरोबर बोलताना तिथं मात्र तोंड शिवराळ, तोंडात विडी आणि शिवी कायम, आणि पुढच्या वेळेला तोंड शिवराळ, तोंडात शिवी आणि विडी कायम. इकडं काय 3दा वापरले, तिकडं काय 4दा वापरले. तर इकडं कळलं
नंतर दोष येता कामा नये. तर पुढे कळलं लिहिलंच नाही. तर हे नट करताना किती अवघड आहे हे. म्हणजे ए उठ, उठ ना, उठतेस का आता, उठ, नाही तर हानीन म्हणतो ना, उठ ना. तर ह्यातलं एक उठ काढलं तर ते वाक्य ढासळत आहे. तर इतकं बारकावेनिशी काम नव्हतं केलं तेव्हा, आणि किंवा समजलं नव्हतं तेव्हा. क्या बात. त्यावेळेला असं जायचं तेव्हा. म्हणजे मी त्यात ही तर रंडी कोणीही तब्येतीने घ्यावी, 2 दम हाणावेत. आणि तुला सांगतो, रंडी जेवढी लवकर देवापाशी पोचेल तेवढं लवकर कोण नाही पोचणार. तर यावेळी मी ते सहज बोलून गेलो होतो. असं वाटतं की ही रंडी ही सर्व समाज आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असं ज्या इंटेन्सिटीने त्यांना म्हणायचं आहे, त्या इंटेन्सिटीने मी तेव्हा नव्हतं म्हटलं यार. आणि आता ते जाणवतंय, आता जाणवतं त्या जागा सापडत आहेत. हा, आता हे करायला पाहिजे यार. ह्या सखारामला ती का एवढं 4 वेळा त्यांनी का तिचं दाखले दिलेत. तर तुम्ही कोणाला तर कमी लेखता तेव्हा ते किती असतो. आणि तुम्ही तेच, रंडी म्हणजे काय, घरंदाजांच्या घरातली ठेवलेली रखेली आहे काय, घरंदाजांनी ठेवलेली रखेली आहे का. तर रखेली म्हणजे हे घरंदाज लोक ठेवतात ना, पण हेच लोक समाजासमोर येऊन बोलतात. ह्याच्या किती पोटतिडकीनं बोलायचं आहे. तर ते पोटतिडीक जरा समजून घेण्याचा प्रयत्न आहे परत एकदा. आणि ते नव्यानं सगळं काही सापडलं तुम्हाला. वा. बाप मुनसब होता माझा, मुनसब. मुनसाब गेला चुना लावीत. नवऱ्याने टाकलेल्या बाईला कुणी घरंदाज म्हणत नसतात. यात एक असं दिसतं बरं का की सयाजी शिंदेबरोबर मला काम करायचं असेल तर मला त्यांची फ्रिक्वेन्सी मॅच करता आली पाहिजे, असं निश्चितपणे आत्ताच्या या सगळ्या जेनजी टीमला पण वाटत असेल तुमच्याबरोबर काम करत असताना. पण तुम्ही देखील स्वतःला खूप छान पद्धतीने त्यांच्याबरोबर जेल करून घेतलंय. कमलाकर सारंगांबरोबरही तुम्ही काम केलं होतं जेव्हा त्यांनी हे दिग्दर्शन केलं होतं. आणि आता अभिजित झुंजारराव हा नव्या दमाचा एक तरुण दिग्दर्शक. शिवाय लक्ष्मीच्या रोलसाठी देखील आपण पाहिलं तर नेहा जोशी आहे, चंपाच्या रोलसाठी अनुष्का आहे. ही सगळी नवीन टीम. म्हणजे कसं वाटतंय. म्हणजे कमलाकर सारंग त्या काळातले ग्रेट डिरेक्टर होते. संदेश कुलकर्णी आजच्या काळातला ग्रेट डिरेक्टर आहेच. संदेशला पण मी विचारलं होतं आपण परत नव्यानं करूया का. तो म्हटला नाही, मी बिझी आहे, मला शक्य नाही. नंतर अजित भुरे करणार होता, त्यांचं काहीतरी हे झालं. पण अभिजित झुंजारराव, अनुष्का, नेहा, म्हणजे हे मला कोणीच माहिती नव्हती. म्हणजे अभिजित झुंजाररावचं काही बघितलेलं ना, एक एकांका बघितली ते वाटतं. पण त्याच्यामध्ये होता की तो काहीतरी क्रिएटिव्ह करत असतो, प्रायोगिक नाटकं. अनुष्का बोराडे कोण, मी लगेच इंस्टाग्रामला बघितलं कोण आहे. नेहा जोशी कोण आहे काय, बरं मी साऊथला बिझीकडचं मला माहीत. पण यांना जेव्हा भेटलो, आणि हे फार जेन्युइन आणि चांगले कलाकार आहेत. तर कलाकारामध्ये जुना नवा काय नसतं, अनुभवी वगैरे काय नसतं. ही जी परफॉर्मिंग आर्ट आहे साधारण, ती सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांची केमिस्ट्री जमवून एकत्र करायला लागते. त्यामुळे नवीन पिढीनं आणि जुनी पिढी असं म्हणण्यापेक्षा आपण सगळे नव्यानं तिकडे भेटलं पाहिजे. पण सोनाली कुलकर्णी आणि चिन्मयी सुर्वे म्हणजे लक्ष्मी आणि चंपा ते, आणि आता नेहा आणि अनुष्का या दोघी, म्हणजे कुठे या सगळ्या गोष्टीची तुलना तुमच्या डोक्यात होते किंवा तुम्ही काही त्यांना सूचना करता अशा वेळी काही. एक तर डिरेक्टरनं ठरवलेलं आहे. आम्ही परत बाइंडर्स हे समजून घेण्यासाठीच 1 महिनाभर घालवला, परत वाचत बसलो. आणि कसं आहे, त्या दोघी पण खूप चांगल्या कलाकार आहेत, त्यांनी पण चांगलं काम केलं होतं. आता आपण याच्या पुढे जाऊया का नको. तो सयाजी शिंदे हा सयाजी शिंदे पुढे जायचं की नाही, म्हणून तर करायचं आहे ना. मग नेहाने किती तिच्या पुढे जायचं, तिला किती समजणं, किंवा चंपानी कसं करावं, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे ना. या लोकांनी पण बघितलेले, लोकांना पण डायलॉग पाठ आहेत. तर आता बघून ठरवतील लोक पुढे गेलो की नाही. पण निश्चितपणे जरासा तरी पुढे जाण्याचा, चांगलं करण्याचा, धारदार करण्याचा प्रयत्न आहे. दक्षिणेत एवढी व्यस्तता आहे तुमची, पण अर्थात ज्यावेळेस सयाजी शिंदे नाटकाकरता वेळ काढतायत आणि त्याचे पहिला प्रयोग दिल्लीला झाला, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला, त्याबद्दल तर तुम्ही सांगाच मला. पण तुमच्याकडनं तुमची ही व्यक्तिरेखा समजून घेण्याचा तुमच्या दक्षिणेतले काही मित्र प्रयत्न करतात का, किंवा ते तुम्हाला विचारतात की अरे काय करताय तुम्ही, हे कसं आहे नाटक, काय त्याच्यातलं, त्यांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं का? महाराष्ट्र इतकं नाटक कुठंच श्रीमंत नाही, श्रेष्ठ नाही. तिकडं तमिळ, तेलुगू, कन्नडमध्ये अजून तिकीट काढून बघणारे लोक फार कमी आहेत. नाटकासाठी नाहीतच. सिनेमा हा त्यांचं पहिला प्राधान्य असतं. महाराष्ट्र एवढं चांगलं नाटक कुठेच जास्त नाही, त्यामुळे तिकडं नाटकाबद्दल असं फारसं विचारणं होत नाही. फार कमी आहेत की म्हणजे मल्याळम चित्रपट करताना शूटिंग थांबवलं होतं, कारण त्यांना तिथल्या नाटकातल्या
म्हणजे श्रीराम लागूसारख्या माणसाने येऊन मला हार देऊन सत्कार करून शूटिंग सुरू केलं होतं. पण व्यावसायिक रंगभूमी तिकडं अशी नाही. पण मग दिल्लीचा प्रयोग कसा राहिला? पहिलाच प्रयोग, तो ही देशाच्या राजधानीत. मी दिल्लीला त्या गुलशन कुमारच्या ॲक्टिंग स्कूलला आमचे एक मित्र आहेत म्हणून एक पाहुणा म्हणून गेलो होतो. तर सुशील गायकवाड जे आपले इकडचे लातूरचे आहेत ते आमचे मित्र आहेत. ते डिफेन्सला ते मोठे ऑफिसर आहेत. तसंच त्यांना फोन केला होता, दिल्लीत कसे आहात काय म्हणून. त्यांनी चहाला बोलवलं. काय चाललं म्हणून विचारलं तर म्हणलं बाइंडर असं असं करतोय. त्यांनी दुसऱ्या मिनिटाला विचारलं ओपनिंग आमच्याकडे करता का दिल्लीत. तर मी म्हटलं अजून तयारी नाही, माहिती नाही, कधी शॉर्ट नोटीस आहे, आता आम्ही एंडला ओपन करायचा विचार करतोय. तर ते म्हटले सांगा, आम्हाला आवडेल तुम्ही इकडं जर ओपनिंग केलं तर. आम्हाला महाराष्ट्रातलेच आम्ही आहोत तर आम्हाला पण द्या चान्स, इकडं धमाका करू आपण, चांगला हाऊसफुल शो करू असं तसं. मग मी आमच्या निर्मात्याला विचारलं, सगळ्यांना विचारलं की ही डेट घेऊचं का, ते घ्यायचं म्हटलं. आणि मग मलाच भीती होती की मी इतक्या वर्षानंतर कसा उभा राहणार आहे, कसं करणार आहे. पण काय माहीत नाही, त्या दिवशी अतिशय कूल शांत राहिलो. तयारी चांगली झालीच होती आमची आणि सुंदर प्रयोग झाला. म्हणजे इतकं प्रेम की 10 मिनटं तर लोक टाळ्याच वाजवत होते. असं वाटलं की वा, एवढं हेच दिवस बघायचा होता. हाऊसफुल ना, हाऊसफुल शो सगळ्यांनी असं. मग तिथले ज्या रिॲक्शन्स लिहून आल्या ना सगळे म्हणजे वरच्या दर्जाचे सगळे फॅमिलीज माणसं काय, तर ते असं उगाच खोटं खोटं बोलणार नाही. त्यांच्या काही रिॲक्शन छापून आल्या इतक्या सुंदर आल्या. आणि म्हणजे ते म्हणले की आम्हाला बघायला मिळालं आणि बरं सयाजी शिंदेंचं बघायला मिळालं. मलाच असं वाटलं की एवढं कौतुक आणि नवीन टीमचं सगळ्यांचं कौतुक असं. पण या प्रेक्षकांचे रिएक्शन्स घेतल्यानंतर पुन्हा आपण प्रेक्षकांच्या मानसिकतेकडे येऊया. त्या अर्थाने म्हणतो की लालन सारंग स्टेजवरती साडी बदलतात म्हणून धुमाकूळ झाला होता तेव्हा. म्हणजे अरे बापरे, हे अभिनेत्री स्टेजवरती साडी बदलते आणि हे नाटकात असं दाखवावं का उघडपणे, यावरनं देखील फार मोठी चर्चा झाली होती. पण आज तेच पुन्हा एकदा स्टेजवरती होताना आपण बघतोच ना. पण प्रेक्षक हां, ही या सीनची गरज आहे किंवा हा ती हे असं करू शकते व्यक्ती, हा एक बदल तो झालाच आहे की प्रेक्षकांमध्ये. आता म्हणजे असं दिसतं की त्या बाईची व्यथा काय आहे हे दाखवायचं ना, तिच्या रोलमधनं तिला काय म्हणायचं हे दाखवायचं नाही. हे नाही की त्यांनी तिला असं मिठी मारली ना अशी साडी बदलली, हे हा नाही. हे दिसण्यासाठी काय पद्धतीनं सादर कर, तसा एक विचार आता जास्त केला आहे. म्हणजे तो आधी पण केला होता, आता जास्त टोकदार करतोय. ह्या आता कशा पद्धतीने या नाटकाचे तुमचे पुढचे दौरे असणार आहे? म्हणजे प्रेक्षक याला फार उत्सुक आहेत, कारण असं एक दिसतं की जे कोविडमध्ये म्हटलं जात होतं की लोक OTTकडे वळालेले आहेत, पण परत एकदा आमने सामने, संगीत देवबाभळी किंवा इतरही जे नाटकाचे वेगवेगळे प्रयोग आहेत त्याला हाऊसफुलचे बोर्ड लागतात, लोक गर्दी करतात. म्हणजे बुक माय शोवरती तर लोकांना तिकीटही मिळत नाही आणि हे तिकीट कसं मिळवावं हे देखील लोक विचारायला लागलेत. तेच सखारामच्या बाबतीत पण घडणार आहे किंवा ते घडताना दिसतंय. तर म्हणजे कसं हा म्हणजे बुक माय शोचं आता 10, 11, 12 मुंबईत आहे, नंतर 17 ठाण्याला आहे, 18, 19 पुणे आहे आणि 21, 22, 23, 24 इथं आहे. तर बुक माय शोचे रवींद्र गडकरी फुल झाला आत्ताच, अजून 2 दिवस बाकी आहेत. तर आता राहिलेले तिकिटाला तिथं कसे लोक येणार आहेत काय, म्हणजे मला वैयक्तिक सगळ्यांचे फोन की असं असं आम्हाला 10 तिकीटं पाहिजे, पुण्यात 16 तिकीट आहे का मला सांग. मी म्हटलं अरे माझ्याकडं, मी सांगतो तुला की नंबर देतो, त्यांच्याशी बोलतो असं. पण इतका भरभरून रिस्पॉन्स मराठी रंगभूमीला परत नव्यानं. म्हणजे पूर्वी कसे 3-3 शो असायचे, आठवड्याभर फुल असायचं, त्यामध्ये फक्त शनिवार रविवारची रंगभूमी उरली होती. ही परत नव्यानं सुरू होईल कारण ते वैभव परत येईल कारण असे दौरे सुरू झाले. तर ही महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तो डार्क पिरियड संपलाय जो मधल्या कालावधीत आपण रंगभूमीच्या बाबतीत बघितलं बऱ्यापैकी. आता पूर्वी कसे नाटकाच्या 2-4 जाहिराती असायचं, आता पानभर जाहिराती अगदी असं सुरू झालंय आता. त्यामुळं ह्या डिजिटल खोटं सगळं असं बघून जोडाजोडी करून ते सगळं कंटाळेल दिसत आहेत. असं वाटतं की आम्हाला सरळ बघायचं आहे, जे काय सरळ असेल ते आम्हाला बघ, अशा लेवलला आलंय दिसतंय आज. सयाजीने बदलत्या काळानुसार स्वतःत बदल करून घेतला हे स्पष्टपणे दिसतं. तुम्ही सुद्धा जेनजी झालेला आहात आता. तुम्ही इन्स्टावरती दिसता, तुम्ही फेसबुकवरती दिसता, तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल पण सुरू केलं आणि त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओज टाकत असतात. हे कसं काय, म्हणजे तुम्हाला शिवाजी, माझा शिवजा जो मित्र आहे त्याच्याबद्दल मी खूप कौतुकानं नेहमी बोलायचो. आणि ते माझ्यावर एक अनिल म्हणून फोटोग्राफर आहे बीडचा, तर तो म्हटलं थांबा तुम्ही काय बोलता, थांबा मी शूट करू का. म्हणजे काय तुम्ही बोला काय पण.
असंच आम्ही बोलत बोलत गेलो, मग त्यांनी ते शूट केलं. मला माहिती होतं पुढून मागून काय करता, आम्ही त्याचा काय विचार. तो एपिसोड इतका लोकांना आवडला. आणि मग मला काय शामराव कोकरे किंवा ती परवा एक बाई, अशी लोक दिसतात असं वाटतं की हे जगाला दाखवलं पाहिजे यार. इतकी साधी, इतकी सुखी माणसाचा सदरा बघायचा असेल तर तुम्ही काय बघा, पैशाच्या गाडी बंगल्याच्या मागे लागणाऱ्यांना हे बघितलं पाहिजे की दारिद्र्य बंगल्यात पण असू शकतं ना, आणि झोपडीत पण श्रीमंत असू शकतं ना. तर ह्या गोष्टी असं वाटलं की आपण, आता मी काय नाटक सिनेमामध्ये करतो, पण मला काय ते नाटक सिनेमा परत तसं लिहून त्यातनं सांगायचं नाही. मला हे सहज जाता जाता जसं खरं असं दाखवा असं वाटलं, आणि ते लोकांना खूप आवडतं. आणि लोकांचे विचार नाही की हे तुम्ही करा, पण मी माझ्या सोयीनं, माझ्या पद्धतीनं जसं सुचेल तसं करतो. वृक्ष चळवळ कुठपर्यंत आली? मला असं वाटतं की तुम्हाला पहाटेचं स्वप्न सुद्धा वृक्षाचंच पडत असावं, इतके तुम्ही त्याच्यामध्ये असता. महाराष्ट्रात 40 ठिकाणी काम सुरू झालं, या वर्षापर्यंत 50पर्यंत पोहोचलं पाहिजे. खरं तर अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी नंतर अजून 20-30 तरी वाढायला पाहिजेत यावर्षी, अशा अपेक्षित आहे. त्या दिशेनं प्रयत्न आहे. लवकरच ते स्वप्न पूर्ण होईल, कारण तो एकमेव सत्य गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे, आणि माणसासाठी आहे, आणि इनडायरेक्टली सगळ्यांसाठी आहे. त्याहीपेक्षा आपल्या आनंदासाठी आहे. सयाजी शिंदेंना कुठलंही काम करण्यासाठी जो माणूस असा जन्मताच विचार करत असणार किंवा कलावंत म्हणून घडतानाच तरी तो विचार त्याच्या मनात पक्का ठेवला की आपण माणसं आहोत, माणसासाठी काहीतरी केलं पाहिजे, यासाठी तुम्हाला कुठल्या माध्यमाची गरज नाही, तरी तुम्ही एका राजकीय पक्षात प्रवेश केलेला आहे. त्याचं नेमकं प्रयोजन काय, याचा एक फार मोठा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहे आणि तुमच्या चाहत्यांच्या मनात पण. मी काही राजकारण जॉईन केलं आहे किंवा पक्ष जॉईन केला आहे तर फक्त म्हणजे अजितदादांच्यामुळं 1-2-4 वेळा कामं झाली होती, आणि त्यांच्या पक्षाकडून बोलावणं आलं, तेव्हा म्हटलं काय म्हणणं आहे असं यांचं, तर हे काम डेव्हलप होईल आणि याचं चांगलं काम अजून वाढेल तुमचं, तुम्ही या इकडे, आपण आम्ही करतोच आहोत, तुम्ही आमच्याबरोबर आला तर जास्त चांगलं होईल. मला असं वाटलं की आपण लोकशाहीत निवडणूक टाळू शकत नाही, पक्ष टाळू शकत नाही, राजकारण टाळू शकत नाही, हे असतं नुसतं बोलून काय. तर ठीक आहे, असं कुठलं नाही की बाबा हा म्हणजे देव पक्ष ना, हा म्हणजे राक्षस पक्ष ना, हा म्हणजे असं काही नाही, सगळे सारखेच आहेत. सगळे सारखे म्हणजे मतदार तसे आहेत, मतदारापासून ते पंतप्रधान अशी ती चेन लागते ना. बरोबर. त्यामुळं भ्रष्टाचार कुठे आहे, कोण चांगला कोण वाईट ह्यात न पडता मला हे काम पटले, मला हे अधिक चांगलं होण्यासाठी मदत होईल का, चला होऊ द्यात. तुला काय वाटेल, तू काय म्हणतोस, ह्यात मी पडलो तर मी माझं काम राहून जाईल ना. मला लोकांच्या म्हणण्यानुसार जगणं फार अवघड होईल ना, सगळ्यांची मतं घेऊन जगणं अवघड होईल ना. माझं स्वतःचं मत आहे, मला काही गोष्टी पटतात, त्या पद्धतीने करूया. टक्केवारीत आपण खरं राहण्याचा प्रयत्न करूया. कुठलाच माणूस 100% खरा नाही आहे, जो बोलतो तो पण नसतो ना खरा. बरोबर आहे. त्यामुळे कशाला त्या विचारात राहायचं, आपण सखाराम करू, सखाराम जगू, सखाराम. पण राजकारणात माणसं आतनं बाहेरनं वेगळी असतात बरं का, म्हणजे हो, माणसंच आतनं बाहेरनं वेगळी वेगळी असतात. असतात. मग राजकारणातली तर त्याहीपेक्षा कुरघोड्या कोलांटुड्या हे राजकारणाचं एक बेसिक असतं. आणि प्रत्येक राजकारण असो, खेळ असो, प्रत्येकाचे काही नियम असतात. त्याच्यामध्ये त्या नियमानुसार तुम्हाला एकदा क्रिकेटमध्ये उतरले तर फुटबॉलचे गेम चालणार नाहीत, नियम चालणार नाहीत. फुटबॉल गेले तर कबड्डीचे नियम चालणार नाहीत. तसे राजकारणाचे पण काही नियम असतील ना. बरोबर. मग ते सत्तेच्या भोवती असेल, कामासाठी सत्ता असेल, सत्तेसाठी काम असेल, काय पण असू शकतं. पण इतरही पक्ष होते सयाजींना, मग राष्ट्रवादीच का? त्यांचा आग्रह आला आणि तो त्या क्षणी मी ओके भेटलो आणि म्हटलं ओके करूया. असं काय मी राजकारणात जाणारच नव्हतं, शक्यच नव्हतं. पण यावेळेला आलो आणि मग 2 मीटिंग झाल्या आणि मग मी परत म्हटलं की चला आपल्याला हे काम चांगलं करायचं आहे, तर ह्याच्यासाठी मदत आहेच, खरंच चांगलं होईल, मोठं होईल. म्हणजे मी म्हटलं ना, अजितदादांचा पक्ष आपल्याला सावली देणारा, ऑक्सिजन देणारा पक्ष जर व्हायचा असेल तर आपण एवढे देवराया तयार करू, तर त्या दिशेने प्रयत्न करू ना. तर तसं मी त्याच्यासाठी जॉईन झालो होतो. असं काही नाही की मला आता एक मंत्रिपद पाहिजे आणि मला आता जरा 1-2 इकडे मला पैसे पाहिजे, तर मला एवढे मी पैसे इन्व्हेस्ट करीन तिकडं आणि एवढे मिळवीन, आणि तसं काय अशा पद्धतीचं राजकारण करायचं असलं काही डोक्यात नव्हतं. पण तसं सयाजी गरजेपुरता खाऊन पोट भरलेला माणूस आहे. हो, काही घेऊन जाऊ शकत नाही ना आपण, आलो तसंच जाणार आहे ना. सखारामचं म्हणणंच आहे ना, सखाराम बाइंडरचं, आलो तसंच होऊन जाणार की नाही शेवटी आपण, आत बाहेर काही नसतंच आपलं. मला पक्का आता पहिल्या दुसऱ्या प्रश्नात तुम्ही जे म्हटलं होतं की पुन्हा एकदा सखाराम तुम्हाला नव्याने सापडलेला आहे, आणि तो त्या पद्धतीने सगळीकडे तुम्ही रिलेट करताय या सगळ्या ह्याच्यात.
शेवटी अधपतन होत राहतं सगळ्यांचंच, समाजाचं होतं, जातीचं होतं, राजकारणाचं होतं. अधपतन ही होतच राहतं. ते कसं होत राहतं तेच दाखवतं. आरसा म्हणून सखाराम दाखवतो ना. सकाराम सखारामचा पण एक चेहरा फाटला जातो ना. बरोबर टराटरा फाटतोच तो फाटतोच ना. पण तुम्हाला प्रत्यक्ष कधी संविधानिक पदावरती जाऊन काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही करणार का? हो करेन ना. म्हणजे नेचर स्पेशली फॉरेस्ट या साधणार असेल तर मी जरूर करेन. कारण माझे बाहेरनं करणं आणि काय म्हणतात सत्तेत राहून सत्तेत म्हणण्यापेक्षा काही तुम्हाला अधिकार मिळाल्यानंतर बरोबर. ती खूप फास्ट करू शकतो. कारण मला बाकी काही इंटरेस्ट नाहीत ना. त्यामुळं मी गव्हर्नमेंटची पहिली जी नर्सरी आहे ना त्याच्यात 10-15 प्रजाती त्या मी 100 प्रजाती करेन. आत्ता मी स्वतःच करतोय. तुम्हाला वनमंत्री केलं तर अरे लगेच मी सगळ्या नर्सऱ्या चेंज करीन. त्यांच्यामध्ये सगळ्या प्रजाती जास्तीत जास्त कशा येतील आणि जी उजाड माळरानं होत आहेत ती कागदोपत्री नुसती दिसत आहेत ती खरोखर कशी आणता येतील ह्याच्यावर मी आक्रमक पद्धतीने काम करेन. सयाजी निसर्ग बदलतोय पण तो बदलतोय तो फार वेगळ्या अर्थाने बदलतोय ज्याचा पिक्चर आपण मराठवाड्यात बघितला. तुम्ही जे पोटतिडकीने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगताय की झाडं लावा तर त्या बाबतीत जे काय अधपतन झालंय त्याचेच हे परिणाम होते का? 100%. आता माती धरून कोण ठेवतं? पाण्याचा नदीच्या काठ्याला असलेली झाडं लाखो करोडो वाळूंसारखी आपल्या ज्या काय म्हणतात त्याला बांबूची झाडं असायची काय बरीच नावं आहेत अशी की जी नदी काठाची झाडं होती ती झाडं सगळी तोडून नेली. नदीचं पात्र वाढतंय कसं त्याच्या अतिक्रमणं कशी केली ह्याकडे दुर्लक्ष करा 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 करा. मराठवाड्यात परभणीला गेलो एक झाड बघायला मिळत नाही. तिथली झाडं कडुलिंब राहिलाय किंवा काकटीस बाभोट राहिली तर सागवान काय राहिलं तर ते म्हणे नाही ही कापायला फॉरेस्टची परमिशन आहे आणि बाकीची जे परमिशन नाही ती तर नाहीतच आहेत. मग अशा वेळेला माती सकट जायला गेलं ना आता. पण हा काळ 50-60 वर्षाचा असतो दुर्लक्ष करण्याचा. तो अधिक तर झाडाचं महत्त्व 50-60 वर्षे आपल्याकडे दुर्लक्ष झालंय आणि अजूनही लाखो झाडं तोडली जाणार आहेत. लाखो झाडं तोडण्याची परमिशन मिळालेली आहेत. लाखो जंगलाचं क्रायटेरिया पर्सेंटेज विकासाला दिलं गेलेलं आहे. तर हे महाग पडणारच आहे आपल्याला. ते महागात पडतंय आपल्याला. हो पण यात माणूस म्हणून आपण उभं राहणं इमिजिएट म्हणजे किल्लारीचा भूकंप असेल तेव्हाही तुम्ही मदतीला धावलात. आताही तुम्ही मदतीसाठी म्हणून पुढे आल्याचं आपण बघतोय. हे माणूस म्हणून प्रत्येकजण आपण माणूस असण्याचं जिवंत ठेवतोय का आपण तर ते नाही. कसं आहे की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे की काम महत्त्वाचं आहे. पुढे येण्याचं दाखवण्याची गोष्ट नाही पण आपण दाखवले अजून 4 माणसं पुढे यावीत यासाठी सांगूया. अदरवाईज तिच्याकडे मुलाखत कशाला देईन मी इकडे जाऊन की माझं शेत गेलं माझी मुलं बाळं गेलीत माझं शाळाच वाहून गेली मग त्या मुलांनी पुढे शिकणार कसे त्यांना राहणार कसे. तर आपण सगळे धावून झालं पाहिजे ना. उद्या तुमच्यावर येतो माझ्यावर येते आणि मुळात माणसासाठी माणसानं झटणं ही म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. 10 प्रयोगांचं मानधन तुम्ही मी म्हटलं की आपण म्हणजे ते ऐकलं ते पूर्व परिस्थिती बघितली त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर असं वाटलं की आता मी हे कुठे घेऊन जाणार आहे माझ्याजवळचं मला किती शक्य आहे मी तर एवढं सहज करू शकतो. असं सहज करणं पाहिजे कारण शेवटी घेऊन काहीच जाणार नाही बरोबर आपण. पण तुम्ही जो विचार आत्ता एक क्षणाला मांडताय मग मी असं म्हणत नाही तुमच्या क्षेत्रातल्या बऱ्याचशा लोकांनी खरं तर मदत अशाही भावनेने केली असेल की याचा कुठे गोगावा नको तुम्ही करत नाहीत. पण अशी काही मंडळी की ज्याच्याकडे फक्त तटस्थ म्हणूनच ते बघतायत. काय बरोबर घेऊन जाते कशाला तटस्थपणे बघायचं शक्य आहे तेवढं सगळं करायचं. काही ना काय त्यात असली पाहिजे आपली की शब्द द्या भेटा जाऊन बोला आधार द्या आणि शक्य झालं तर कपडे पाठवा धान्य पाठवा दप्तरं पाठवा वह्या पेन्सिल पाठवा मुलांना काहीतरी द्या पैसे देता आले पैसे द्या. आणि ही काही मोठी गोष्ट नाही ना. ही साधी गोष्ट आहे माणुसकीची गोष्ट आहे माणसाची गोष्ट आहे. हे तर झालं सगळं नाटकाबद्दल मी खरं तर प्रेक्षक म्हणून फार उत्सुक आहे. मला येणारे पुढले प्रयोग बघायचे आणि परत एकदा माझ्या डोक्यात ती तुलना असणारच आहे की पहिलं मी बघितलेलं सखाराम
आणि तुम्ही जसं असं म्हणताय की नव्याने जो सखाराम तुम्हाला सापडलाय त्यातनं तो आम्हाला यातनं बघायला मिळेल. पण आता इतरही प्रश्न प्रेक्षकांच्या मनातले विचारतो झटझट जाता जाता. दक्षिणेतली व्यस्तता कशी, काय चाललंय दक्षिणेत सध्या? फार काम, आता मी सिनेमाकडे फार कमी काम करतोय. हो, यावर्षी 1-2 सिनेमे करतोय. आता एक काश्मीरला जाऊन करणार आहे, तो एक तांडेलचा एक 2 तांडेल नावाचा एक सिनेमा करणार आहे. बाकी मी आता म्हणजे मी हे नाटक सुद्धा करायचं नव्हतं ठरवलेलं की मी सातारला घर घेतले ना, आता फार रेअर काम करूया आणि ह्या देवराया वाढवूया. 100 देवराया मला करायच्यात. मी जिवंत आहे तोपर्यंत मला 100 देवराया बघायच्या. त्याच्यात लक्ष आणि त्या 100 देवरायाचं प्लॅनिंग, मग त्याच्यामध्ये 100 प्रजाती मिनिमम असल्या पाहिजेत. ते आम्ही सातारला तर 650 प्रजातीपर्यंत पोहोचलोय. ते 1000 प्रजातीपर्यंत पोहोचायचं. आणि पुढे कधी पण म्हटलं बिया ही झाडं कुठे तर सगळीकडे अवेलेबल आहेत, असं व्हायला पाहिजे. तर गव्हर्नमेंटची साथ घेऊन, यातली तज्ज्ञ लोक आहेत त्यांची साथ घेऊन, आणि पर्यावरणासाठी असे खूप हिरो आहेत जे खूप चांगलं काम करतात, ह्या सगळ्यांचं एकत्र करून त्याच्यासाठी वेळ देऊया असं माझ्या डोक्यात, ते मला जास्त आवडते. तुमच्या उपक्रमाबद्दल दक्षिणेतले जे सुपरस्टार ज्यांच्यावर तुम्ही काम केलं त्यांनाही माहिती असेल, काय विचार करतात ते, कशा पद्धतीने तुमच्या विचारांची देवाणघेवाण असते? म्हणजे आता वृक्षप्रसाद योजना जी मी मुख्यमंत्र्यांना 5 वर्षापूर्वी सांगितली आहे. आता जयस्वाल सरांनी पण सांगितलं, नुसता एक GR पण काढला म्हणून काही होत नाही. आजही मुख्यमंत्र्यांनी आम्ही जेव्हा पूरग्रस्तासाठी मदत दिली तेव्हा परत एकदा अर्ज दिला. म्हणजे मी 5-6 वर्षापूर्वी पण तुमच्याशी बोललो होतो, तर ते म्हणले नक्की करायचं, ही चांगली गोष्ट आहे. अजितदादा पण म्हणाले, ते म्हणाले. मी म्हटलं मला चार्ज द्या. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख देवस्थानामध्ये जे लोक अभिषेक करतात त्यांना आपण एक देवाच्या आवडीचं झाड प्रसाद म्हणून दिलं तर ते प्रसाद म्हणून वाढवतील. त्यांच्या ते 7 पिढ्यांना उपयोग होईल. बेलाचं झाड असो, जांभळाचं झाड असो, चिंचेचं झाड असो, आवळ्याचं झाड असो, हे दिलं आणि त्यांनी वाढवलं तर खरंच तेच पुढच्या 7 पिढ्यांना उपयोगाला येईल. आणि हा प्रसाद दिलाय आणि देव प्रसन्न झाला ना, तर असं त्यातनं दिसेल. तर ही योजनेचा जर खरंच चार्ज माझ्याकडे दिला, सह्याद्री देवराईकडे दिला, तर मी तो असा व्यवस्थित राबवेन आणि खूप चांगलं काम होईल, खूप चांगलं काम होईल. नाही, मी अपेक्षा व्यक्त करतो की तो तुम्हाला दिला जावा. आणि आपण या मुलाखतीत बोलतोय मुख्यमंत्री याची दखल घेतील, काहीच शंका नाही. कारण सयाजी शिंदे या गोष्टीची स्वतःहून विनंती करतात. काही लिहिताय सध्या, काही वाचणं होतंय? नाही, लिखाणाचं तर माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. मी तुम्हाला चुकून लिहिलं होतं. लिहायचं काहीच डोक्यात नाही. ह्या संदर्भात, ह्या झाडांच्या संदर्भात ज्या माणसांबरोबर फिरतोय, बघतोय, त्याच्यामध्येच खूप माणसं वाचत जातो. त्यांच्या डोळ्यातलं प्रेम, तिरस्कार, समाजाबद्दलचं एकंदरीत हाव, माणसाची गाडी बंगले घेण्यापलीकडं असं ते हाव, हे सगळं बघत असतो आपण. आणि यातून आपल्याला काय पटलंय, जे काय वाटते ते आपण करण्याबरोबर आयुष्य घालवण्याचा विचार आहे. तुम्ही देखील दक्षिणेतले एक सुपरस्टार आहात. मला मुळात वाचून आणि चांगले विचार घेऊन, मुळात माझ्याकडे चांगले विचार आहेत तेच मला नेऊ देत ना, मग अजून कुठले चांगले घेऊ, ह्यांचं वाचू त्यांचं. मुळात आपणच चांगलं असावं रे. मग नाही, मला ह्याच्याकडून जरा थोर विचार घ्यायचा, तूच कर ना थोर विचार, तू आहेस जन्माला आलाय, माणूस म्हणून जन्माला आलाय, अजून काय तुला थोर पाहिजे? ह्याच्यापेक्षा थोर काय असतं? बरोबर. आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला माणसाचा जन्म मिळाला आहे आणि आपल्याला विचार करण्याची ताकद आहे. तर आपण विचार करूया आणि चांगल्यांचे विचार चांगले घेऊयाच, वाईटांचे विचार वाईट दूर ठेवूया आणि आयुष्य पुढे घालवूया. सुपरस्टार असणं म्हणजे काय असतं सयाजी, तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही तिथले सुपरस्टार आहात. मुळात मी मोठा आणि छोटा मानत नाही. मुळात माणसानं माजुरडे असू नये, मुळात माणसाने लाचार असू दे. माणसानं माणसासारखं वागावं आणि तसं राहावं. सुपरस्टार काय असतो? तो काय 10 भाकरी खातो का? आणि सुपरस्टारला रात्री झोपताना सुपरस्टार म्हणून झोपावं लागतं का? सगळं विसरून झोपावं लागतं. उठताना तुम्हाला ऑक्सिजन आहे का? मिळतो रात्रभर म्हणून तुम्ही जगता. मग काय, झाड हे सुपरस्टार आहे, झाड हे सेलिब्रिटी आहे, झाडामुळं जग आहे. जगात पहिलं झाड आलं आणि मग बाकी सगळं आलं. त्यामुळे झाडाला वंदनीय मानावं, झाडाला देव मानावं, झाडाला सुपरस्टार मानावं आणि माणसानं जगावं, ह्या विचाराचं मी आहे. वा वा वा. सखाराम ते सह्याद्री, सह्याद्री ते पुन्हा सखारामकडे तुम्हाला घेऊन येतोय. काय जाता जाता तुम्ही अपील कराल? सखाराम बाइंडर हे तेंडुलकरांचं सगळ्यात भारी, सगळ्यांचं नाटकं त्यांनी चांगली लिहित, पण सखाराम बाइंडर अप्रतिम नाटक आहे, कालातीत नाटक आहे, 1000 वर्ष टिकणार आहे. मनुष्यजात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत टिकणार आहे. मनुष्यजातीला आरपार बघायला लावणारं, आरसा दाखवणारं असं नाटक आहे.
त्या पात्रांना सुद्धा आरसा दाखवायला आवडतो. एवढं थोर नाटक लिहिले तर मी ते परत सादर करतोय. परत तुम्ही सगळ्या नवीन पिढीनं सगळ्यांनी ते जरूर बघावं आणि आम्ही त्याच्यात जास्तीत जास्त धारदार करण्याचा प्रयत्न करतोय. आमची नम्र विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसांनी सगळ्या प्रेक्षकांनी हे नाटक थिएटरमध्ये येऊन जरूर बघावं. तर ते लांब पल्लेदार वाक्य जे आहेत ते फार खास आहेत. म्हणजे ज्यावेळेस तो लक्ष्मीला पहिल्यांदा घरात आणतो आणि तिला ऐकवतो की ह्याच गोष्टी तुझ्यासाठी होत, एक झलक आम्हाला त्याची थोडीशी बघायला मिळेल. नीट बघून घ्या घर. या घरात राहायचं आहे आता तुम्हाला. घर माझ्यासारखंच आहे. मग तक्रार चालणार नाही. थांबा परत. मग तक्रार चालणार नाही. असं बघून घ्या नीट घर. या घरात राहायचं आहे तुम्हाला आता. घर माझ्यासारखंच आहे. मग तक्रार चालणार नाही. अरे काय रे, सखाराम बाइंडर या नीट बघून घ्या घर. या घरात राहायचं तुम्हाला आता. घर माझ्यासारखंच आहे. मग तक्रार चालणार नाही. नीट बघून घ्या. हां, पटत असेल तर टाका बोचकं खाली. नीट बघून घ्या. पटत असेल तर टाका बोचकं खाली, नंतर तशाच बाहेर चला. हा राजाचा महाल नाही, हे सखाराम बाइंडरचं घर आहे. सखाराम बाइंडर तुमच्या आधीच्या नवऱ्यासारखा नाही. तो काय आहे ते वेगळं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. सब घोडे 12% मामला इथं खपणार नाही. डोकं गरम आहे आपलं. काय तोंड शिवराळ, तोंडात विडी आणि शिवी कायम, सगळं गाव म्हणतास. परिस्थिती जेमतेम, पण 2 वेळा खायला नक्की मिळेल. 2 पातळ सुरुवातीला, मग वर्षाला 1, ती पण भारी नव्हे. मग तक्रार चालणार नाही. घरात सगळं शिस्तशीर आणि सगळं वेगळं. म्हणजे खूप शुभेच्छा दादा तुम्हाला. असेच वेगवेगळे. पण हाच पीस जेव्हा पुढचं येतो ना, तेव्हा मग या बघून घ्या नीट घर. आता या घरात चंपा येते राहायचं तेव्हा. तुम्हाला. हा, या घरात राहायचं तुम्हाला. काय हो, मग तक्रार चालणार नाही. पटत असेल तर टाका बोचकं खाली, आणि बोचकं नाही तर ट्रंक. 2 पातळ सुरुवातीला, मग वर्षाला 1 झालंच तर ते सुद्धा फार इंटरेस्टिंग रोल आहे आणि फार मजा येते करायला. आणि अजूनपर्यंत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आणखीन जवळ गेलेला आहात त्याच्या. आणि पुन्हा नव्याने वेगवेगळे संदर्भ सापडल्यानंतर तुम्ही तुमच्या अभिनयातनं व्यक्त होणार आहात. खूप शुभेच्छा. आणि आम्ही हाच तुमच्याकडनं स्वार्थ ठेवतो की वृक्षांसाठी आणि नाटकासाठी असाच वेळ काढत राहा. धन्यवाद आजच्या या संवादाबद्दल. चला, या छानशा संवादानंतर नाटक कट्टामध्ये इथंच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.